माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अध्यक्ष महोदय, ह्या हद्दवाडीतल्या शाळा जिल्हा महापालिकेमध्ये वर्ग झाल्या, परंतु ह्या महापालिकेमध्ये वर्ग झाल्या असताना त्या शाळेची दुरुस्ती महापालिका म्हणते आमच्याकडे नाही, आम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही। जिल्हा परिषद म्हणते ह्या शाळा महापालिकेत गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या शाळेची दुरुस्ती जिल्हा परिषद करत नाही। पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करायचा निर्णय घेतलेला नाही, खूप चांगले आहे, परंतु जिथं पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणी शिक्षकच नाहीत, त्याच्यामुळे शाळा कागदावरती जरी बंद नसल्या तर प्रत्यक्षात मात्र बंद आहेत। ह्याच्यावरती जरा शासनाने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे। याचबरोबर मी ज्या भागातून येतो तो सीमावर्ती भाग आहे अध्यक्ष महोदय, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवरती दक्षिण तालुका आहे, त्याच्यामुळं मराठी भाषा मातृभाषा त्यांची कन्नड आहे आणि बोली म्हणजे शाळेतली भाषा मराठी आहे, त्याच्यामुळे कन्नड भाषा घरी मातृभाषा कन्नड आहे आणि ह्या मुलांना थोडंसं विशेष सवलत म्हणून कन्नड भाषा येणारे शिक्षक जर त्या परिसरात दिले तर त्याला थोडंसं मातृभाषा आणि शिक्षणातली भाषा मराठी भाषा ह्या दोन्हीचा समन्वय घडता येईल आणि म्हणून त्या ठिकाणी असे शिक्षक नेमावे। दुसरा जो प्रश्न गेला होता दत्तक योजना, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अनेक वर्षापासून मी आता 10 वर्षापासून पाहतोय, अनेक शाळा पणाला झालेल्या आहेत, म्हणजे स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे, वापरण्यायोग्य नाहीत असं सूचना दिलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याच ठिकाणी शाळा भरतायत। मी शासनाला विचारू इच्छितो की या दत्तक योजनेमधून या सीमावर्ती भागामध्ये जे साखर कारखाने आहेत, जे सिमेंटचे कारखाने आहेत, भारत सरकार अंगीकृत कारखानदार आहेत, या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन सीमावर्ती भागाची या सीमावर्ती भागाच्या म्हणजे दक्षिण तालुक्यातल्या शाळा ह्यांना दत्तक देऊन ह्या शाळा वापरण्यायोग्य कराव्यात आणि नवीन युगाले डिजिटल शाळा या दक्षिण तालुक्यातल्या ह्या सगळ्यांना दत्तक योजनेतून घेणार का, हा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न आहे, सोलापूर महापालिकेची हद्दवाढ होऊन 32 वर्ष झाली। अध्यक्ष महोदय, ह्या हद्दवाडीतल्या शाळा जिल्हा महापालिकेमध्ये वर्ग झाल्या, परंतु ह्या महापालिकेमध्ये वर्ग झाल्या असताना त्या शाळेची दुरुस्ती महापालिका म्हणते आमच्याकडे नाही, आम्ही त्या दुरुस्ती करू शकत नाही। जिल्हा परिषद म्हणते ह्या शाळा महापालिकेत गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या शाळेची दुरुस्ती जिल्हा परिषद करत नाही। माझी मंत्री महोदयाला विनंती आहे, या हद्दवाढ भागातल्या शाळा महापालिकेच्या ताब्यात वर्ग करणार का? कारण महापालिका मागणी करत असताना जिल्हा परिषद म्हणते शाळेच्या जमिनी आमच्या, शाळेच्या बांधकाम आमची, आणि मग जिल्हा परिषद पैसे मागती। जिल्हा परिषद पैसे न मागता मला असं वाटतं आहे त्या व्यवस्थेवर ती शिक्षण व्यवस्था चांगली व्हावी, शाळा दुरुस्त चांगल्या महापालिकेला करता यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या हद्दीत आहेत त्या शाळा महापालिकेला किती दिवसात वर्ग करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुभाष बापू देशमुख यांनी जो विषय उपस्थित केला की काही समूह शाळा योजना जरी नाही आणली, आपण शाळा बंद नाही पाडल्या, तरी आपलं म्हणणं आहे की काही शाळांमध्ये त्या ठिकाणी शिक्षकच नाही, त्याच्यामुळे त्या ऑन रेकॉर्ड बंद आहेत। माझी आपणास विनंती आहे की अशा पद्धतीची कुठली शाळा नाही आहे, जर का आपल्या निदर्शनात अशा काही शाळा आल्या तर आमच्या निदर्शनास त्या आणून दाखवा, आपण निश्चितपणे त्या ठिकाणी शिक्षकांची नियुक्ती करू। आपण दुसरा प्रश्न उपस्थित केला की सीमावर्ती भागामध्ये काही ठिकाणी मातृभाषा म्हणून कन्नड भाषा ज्यांना थोडी समजते अशा पद्धतीचे शिक्षक त्या ठिकाणी नेमण्यात यावे, जेणेकरून मराठी भाषा आणि कन्नड भाषा यांच्या समन्वयाने त्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल। निश्चितपणे याच्यावरही सकारात्मकपणे त्या ठिकाणी विचार करण्यात येईल। तिसरा विषय आपला म्हणणं आहे की दत्तक शाळा योजनेच्या माध्यमातून सीमावर्ती भागातल्या ज्या शाळांची दुरावस्था त्या ठिकाणी झालेली आहे, तर त्या ठिकाणच्या सिमेंटच्या फॅक्टऱ्या किंवा इतर साखर कारखाने यांच्या माध्यमातून त्या शाळा दुरुस्त करण्यात येईल का? तर निश्चित पद्धतीनं त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांची काही मदत करा। आपण दत्तक शाळा योजनाच त्याच्याकरता सुरू करण्यात आली होती की जे वेगवेगळे मोठे दानशूर व्यक्तिमत्व समाजातले, गावातले, त्याच पद्धतीने काही कॉर्पोरेट ऑफिस यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे, तर यांची मदत घेऊन ह्या ग्रामीण भागातली शाळा चांगली परिस्थिती आणण्याकरता आपण हा शासन निर्णय घेतलाय। त्या संदर्भातही बैठक घेण्यात येईल, परंतु मी आपणास सांगतो की जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील याच्याकरता भरपूर मोठ्या प्रमाणात निधी असतो, त्याचा वापर देखील त्या निधीचा त्या ठिकाणी झाला पाहिजे, याचा प्रयत्न लोकप्रतिनिधीच्या मार्फत देखील व्हावा। तिसरा आपलं म्हणणं आहे
की अतिशय महत्वाचा मुद्दा आपण मांडला की सोलापूर शहराची हद्दवाढ झाल्यामुळे महानगरपालिकेची हद्दवाढ त्या ठिकाणी झाली आणि अजून देखील जिल्हा परिषदच्या शाळांचा स्वीकार त्या ठिकाणी झालेला नाही. या संदर्भात सुभाष बाबू लवकरात लवकर आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन हा महत्वाचा गंभीर प्रश्न तात्काळ सोडवू. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.